हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. बरं का मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत की हो पोनो पोनो टेक्निकद्वारे किंवा म्हणा हो पोनो पोनो प्रेयरद्वारे आपण सर्वांनाच हील करू शकत असतो, बरोबर? तर आपण कोणालाही हील करू शकतो. तर कशा पद्धतीने आपण दुसऱ्यांना हील करू शकतो, ही हो पोनो पोनो टेक्निकद्वारे दुसऱ्यांना कशा प्रकारे आपल्याला हील करायचं आहे. हो पोनो पोनो टेक्निक हील एनीवन, म्हणजे कोणालाही तुम्ही हो पोनो पोनो टेक्निकद्वारे हील करू शकता. ओके, तर मित्रांनो, कोणत्याही गोष्टीला तुम्हाला हील करायचं असेल, ओके, कोणत्याही गोष्टीला तुम्हाला हील करायचं असेल किंवा दुसऱ्या व्यक्तींना हील करायचं असेल तर तुम्ही 100% जबाबदारी आपल्याला स्वीकारायची आहे. म्हणजेच हील करायचं असेल तर तुम्हाला 100% जबाबदारी घ्यायची आहे. ओके, तुम्ही पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. कारण की तुम्हाला कोणत्या दुसऱ्या व्यक्तीसाठी जेव्हा कुठे वाईट वाटत आहे तर त्याचा अर्थ असा होतो की तो व्यक्ती आणि तुम्ही त्या कोणत्या तरी एनर्जीला शेअर करत आहात. कारण ह्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक वस्तू ही एनर्जीनी बनलेली आहे, ऊर्जाने बनलेली आहे, बरोबर? मी, तुम्ही, हा संपूर्ण ब्रह्मांड हा एनर्जीनी बनला आहे. ओके, एव्हरीथिंग इज एनर्जी. पैसासुद्धा एनर्जी आहे, कोणत्याही वस्तूसुद्धा एनर्जीपासून बनलेल्या आहेत. ओके, प्रत्येक गोष्ट ही एनर्जीनी बनलेली आहे. तर जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी त्यांना हील करण्याचा प्रयत्न करत आहात, म्हणजेच तुम्हाला कोणालाही कोणत्याही गोष्टीला, म्हणजेच कोणत्याही परिस्थितीला, कोणत्याही गोष्टीला किंवा दुसऱ्यांना हील करायचं असेल तर आपल्याला 100% जबाबदारी घ्यायची आहे. आणि जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी आपल्याला वाईट वाटत आहे तेव्हा असा त्याचा अर्थ होतो की तो व्यक्ती आणि तुम्ही कोणत्या तरी अशा एनर्जीला शेअर करत आहात. ओके, तर तुम्हाला सांगते, उदाहरणार्थ जसे की एक बॉटल आहे. ओके, उदाहरणार्थ जसे की एक बॉटल आहे आणि दोन्ही व्यक्ती त्या बॉटलला पकडण्याची कोशिश करत आहात. ओके, आणि तुम्ही त्या बॉटलला स्वतःकडे ओढाल आणि दुसरा व्यक्तीसुद्धा ओढेल, म्हणजे ती बॉटलला दोघे पण एकाच वेळेस ओढताण कराल. ओके, तर तुम्ही पण त्या बॉटलला स्वतःकडे ओढाल आणि दुसरा व्यक्तीसुद्धा स्वतःकडे ओढून घेईल, म्हणजेच दोघं पण त्या बॉटलला एकाच वेळेस ओढताण कराल. आणि जसेही त्या बॉटलला एका व्यक्तीने सोडून दिलं तर चान्स आहे की दुसरा पण व्यक्ती सोडून देईल. कारण काय होते, कारण की आता कोणतीही त्यामध्ये फाईट आहेच नाही, कोणताही गेम त्यामध्ये आहे नाही, बरोबर? तर ती बॉटल समजा एक एनर्जी आहे. जर तुम्ही किंवा सर्व आपल्या स्वतःवर काम केलं, की जितके पण व्यक्ती यामध्ये हा व्हिडिओला बघत आहात, तर तुम्ही किंवा आपण सर्वजण आपल्या स्वतःवर जर काम केलं, आपल्या एनर्जीवर काम केलं आणि आपल्या लाईफमधील काही व्यक्तींना हेल्पची गरज आहे, म्हणजेच मदतीची गरज आहे, आपण स्वतःवर आपल्या एनर्जीवर काम केलं तर आपण हील हो. आणि आपण जसं हील हो आणि आपली फिलिंग्स जी आहे प्रत्येक गोष्टीला घेऊन जी निगेटिव्ह फिलिंग्स असते ती निघून जाईल आपोआप. तर समोरची व्यक्ती बेटर फील करणार. म्हणून आई वडील आपल्या मुलांसाठी करू शकतात, मुले आपल्या आई वडिलांसाठी करू शकतात, आपण मित्रमैत्रिणींसाठी करू शकतो, कोणत्याही रिलेटिव्हसाठी करू शकतो, किंवा तुम्ही आपल्या कुठला बिझनेस करत असाल किंवा काहीही असेल तुम्ही आपल्या क्लायंटसाठी सुद्धा करू शकतो. तर या पद्धतीने हो पोनो पोनो टेक्निक आपल्याला कोणासाठीही करता येते. ओके, आणि सर्वांना ही प्रेयर हील करून देत असते, कारण ही एक हवायन प्रेयर आहे, ही हीलिंग प्रेयर आहे. याचे मॅजिकली असे रिझल्ट आहेत. मला कमेंटमध्ये असे कित्येक जणांनी विचारलं की आम्ही मुलांसाठी करू शकतो का, मुले विचारतात की आम्ही आईवडिलांसाठी करू शकतो का. तर मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या स्वतःवर कार्य करू, म्हणजे आपल्यातील निगेटिव्ह ज्या भावना असतात, जे फिलिंग्स असते ते निघून जाते आणि ज्या एनर्जीला आपण
कनेक्टेड आहोत. जेव्हा दुसऱ्या व्यक्तींची काही सिच्युएशन असेल आणि त्यामध्ये आपल्याला वाईट वाटत आहे, म्हणजे ते कुठे ना कुठे जाऊन एनर्जी आपल्याला शेअर करत आहे, ती एनर्जी आपल्याकडे पास होत आहे. तर आपण जेव्हा आपल्या स्वतःवर कार्य करतो आणि आपण आपल्यातली फिलिंग्स निगेटिव्ह काढून घेतो आणि हील होतो आपण स्वतः, तर समोरचा व्यक्ती आपोआप पॉझिटिव्ह महसूस करायला लागते. ती एनर्जी त्यांना महसूस होते आणि बेटर फील करत असते. तेव्हा परिपूर्णपणे जी कुठली सिच्युएशन असेल किंवा समोरचा जो व्यक्ती आहे तो हील होते. तर या पद्धतीने आपण कोणासाठीही हीलिंग पाठवू शकतो. हील प्रत्येक सिच्युएशनला करू शकतो. ही हवायन प्रेयर आहे. तर तुम्हाला एकच गोष्ट समजायची आहे यामध्ये, की आपण आपल्या कुठलीही सिच्युएशन असेल, दुसऱ्यांच्या विषयी असेल, तर आपण 100% जबाबदारी घ्यायची आणि त्या सिच्युएशनला, दुसऱ्यांच्या तब्येतीला म्हणा, दुसऱ्यांना हील करण्याची जबाबदारी आपण घ्यायची. आपल्या स्वतःवर कार्य करायचं, आपल्यातील निगेटिव्ह भावना काढून टाकायची, फिलिंग्स काढून टाकायची. आपोआप समोरचा व्यक्ती हे हील होत जाईल. ओके, या पद्धतीने होपोनोपोनो टेक्निक सर्वांना हील करून देत असते. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू.